अगोदर आपण हा ब्लाऊज कसा झालाय ते बघू आणि नंतर आपण याची सविस्तर कटिंग बघू. तर प्रिन्सेस ब्लाऊज आहे हा 34 साईजमध्ये. आता मीच माझ्या हातात कॅमेरा धरला आहे त्याच्यामुळे मी असं खोलून दाखवू शकत नाही, पण याला मी पिन लावली. पण खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज आलाय. आता तुम्ही ब्लाऊज पीस तर पाहिलाच का, आपण त्याचे 2 भाग केलेले होते जे ब्लाऊज पीसाबरोबर आलेत. आता याला खालच्या साईडने आपली हातची लेयर आली, पण जसा गळा होता तसा आपण गळा घेतलाय आणि आपण बाहीला ही डिझाईन घेतली. थोडंसं बाहीला जॉईंट आलं आहे, पण काही हरकत नाही, कारण पीस तर तुम्ही पाहिलाच आहे कशा पद्धतीने. तर सुंदर असा 34 साईजमध्ये हा ब्लाऊज आहे. तर कटिंग तुम्ही पूर्ण बघा आणि स्टिचिंग तर तुम्ही पाहिलं आहे झाल्याच्यानंतर कशा पद्धतीने आलं आहे. सुंदर असा ब्लाऊज झाला आहे. तर फुल व्हिडिओ बघा. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत प्रिन्सेसमध्ये 34 साईजमध्ये ब्लाऊज कटिंग. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला आपले सेम व्हिडिओ राहतील. जे मी यूट्यूबला टाकते तेच व्हिडिओ मी फेसबुकला पण टाकते. तर ज्यांनी यूट्यूबला मिस केला असेल त्यांनी फेसबुकला जाऊन बघा आणि फेसबुकला नसेल पाहिलं तर यूट्यूबला जाऊन बघा. तर सगळ्यात अगोदर आता आपण सुरुवात करू ब्लाऊज कटिंगची. आता 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता. आता मी अंगावर माप घेतलेलं, कस्टमरला उंची लागते 14 इंचाची. तर आपण 13.5 इंचाची शिवून लागते, तर आपण उंची घेणार 14.5 इंचावर, म्हणजे 1 इंच आपला शिवण्यामध्ये निघून जातो. 34 इंच चेस्ट आहे, तर आपण शोल्डर घ्यायचे 5.5 इंच आणि डीप नेक पण आहे, तर मग आपण 5 इंच बरोबर शोल्डर घेऊ. थोडंसं एकसारखी लाईन येण्यासाठी मी सरळ आखून घेतले. त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. साईज कोणती पण असू द्या, चौथा भाग अशा पद्धतीनेच काढा जे सोपं जातं. 17 हा दुसरा भाग आला आणि चौथा भाग आला जवळजवळ 8.5 इंच. 8.5 वर मी एक मार्किंग केली. 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवले. तुम्ही 1.5 इंच पण ठेवू शकतात, 2 इंच पण ठेवू शकतात. आता 1.5 इंच आपण पाठीमागच्या मोंड्यासाठी ठेवलंय आणि 1 इंच आपण फ्रंटसाठी ठेवलंय. याच्यानंतर आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. गळा आपण घेऊया 2 इंचाचा. 2.25 पण घेतला तरी चालते किंवा 2.5 पण घेतला तरी चालेल, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. गळा जर कोणाला ब्रॉड आवडत असेल तर 2.5 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. तसंच आता आपल्याला गळा उंची टाकायची 10 इंचाची. 10 वरती आपण 2 इंच घेतले, खाली आपण आता आपल्याला मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. याच्यातून मी एक भाग कट केलाय, म्हणजे हा पीस आहे, तर जेवढा याला गळा येईल त्यानुसारच आपल्याला घ्यावा लागेल. याचे 2 कपडा होता, एक शिलाई होती, तर मी ती काढून टाकली आणि ह्या गळ्यानुसारच आपल्याला गळा उंची घ्यावा लागेल. पण मी तुम्हाला सांगते का ज्यावेळेस तुम्ही गळा उंची घेता, वरती 2 घेतलं तर खाली 2.5 पावणे 3 इंच जरी घेतलं तर गळा हा आपला छान येऊन जातो. आणि वेगळ्या पद्धतीने जरी घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला कमरेचं माप कसं काढायचं आहे सोप्या पद्धतीने सांगते. 10.5 हे टोटल माप बसलंय 10.5 इंच बरोबर. तर खाली आपण 10 इंचावर जरी मार्किंग केली तरी पण आपलं माप एकदम परफेक्ट असं निघून जाते. आता आपल्याला गळा उतार जर द्यायचा असेल तर आपण गळा उतार देताना ज्या साईडला आपला गळा आहे त्या साईडला आपण गळा उतार देऊ शकतो. आता मी कटिंग करताना वरच्या साईडने कटिंग करणार आणि ज्यावेळेस आपल्याला स्टिच करायचंय त्यावेळेस मी ह्या बाजूनी बरोबर शोल्डर दाबताना इकडची बाजू मी त्याच्यामध्ये ऍड करते. म्हणून मग मी कटिंग मध्ये कधीच गळा उतार देत नाही. पाठीमागचा भाग आपण कट करतोय तर मुंडा आपण हेच कट करायचा आहे. आता आपण फ्रंटची कटिंग करू. आता फ्रंटची कटिंग करताना ओपन बाजू माझ्याकडून आली आणि आपण हा पाठीचा भाग त्याच्यावर ठेवून जसं आहे तसं आपण कडेने पूर्ण आखून घेतले. थोडंसं प्रेस करा म्हणजे आपल्याला आपले पॉइंट लक्षात येऊन जातील. जसं की आपल्याला आता फ्रंटचा पॉइंट लक्षात येतोय तर आपण याला मग एक आकार देऊन घेऊ. हा झाला पाठीमागचा आणि हा झाला फ्रंटचा आकार.
परत एकदा आपण चेक करू 5वर शोल्डर आहे का, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं पडेल. आता ही लाईन आपली इथपर्यंत आली. 2 इंच आपण गळा घेतलाय तर 2 इंचच आपण घेऊया. पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. वरती 2 घेतले तर खालच्या साईडला आपण 2.5 ते 2.25 इंच घेऊ शकतो आणि मग त्याला गोल आकार द्या. कारण गोल आकार एकदम व्यवस्थित येऊन जातो ज्यावेळेस आपण खाली थोडंसं ब्रॉड ठेवतो. आता त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंचावर. बरोबर, 10 इंचावर आपण टक्स पॉईंट घेतला. हा आपण क्रॉस थोडंसं देऊन घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल. आता 34 साईज आहे तर आपण 3.5 इंचावर एक पॉईंट दिला. तोच पॉईंट आपण वरच्या लाईनला जोडून घ्यायचा आहे इथपर्यंत. बरोबर, आणि त्याच्यानंतर आपण याला असा मधूनच आपण एक आकार द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्ससाठी 2 इंचाचा आपण टक्स घेऊ 34 साईजला. चेस्ट नुसार टक्स घ्या म्हणजे समोरची फिटिंग जास्त लूज पण नाही आणि जास्त कमी पण दिसणार नाही, एकदम परफेक्ट अशी येऊन जाईल. हे जे 2 इंच घेतले तेच 2 इंच आपण बाहेरच्या बाजूने घेऊ म्हणजे फिटिंग याची व्यवस्थित येऊन जाईल. आणि आपण थोडीशी तिरकी रेषा आखून घेऊ. इथं अर्धा इंच मी बाहेर आले. आता त्याच्यासाठी आपण अर्धा इंच थोडंसं खाली जाऊ. आता ही लाईन आपण याला जॉईन करायची आणि ही लाईन आपण याला जॉईन करायची. आणि कमी वेळामध्ये तुम्ही बघू शकतात आपला प्रिन्सेस ब्लाऊज हा एकदम परफेक्ट असा रेडी झालाय. कसा वाटलाय तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि याची कटिंग करण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन. कमेंट करा. लग्नाचे जास्त सीझन असल्यामुळं मी बरेचसे व्हिडिओ टाकले नाही किंवा वेळ भेटतच नाही. तर जसं मला वेळ भेटतोय मी त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. सगळं काम मी माझ्या कस्टमरच्याच कामावर दाखवते. मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले पर्सनल माझं काम कोणतं नाही. आणि मी जरी पेपर कटिंग जरी तुम्हाला दाखवली तर ती पण मी यूज करत असते. तर कोणाला पेपर कटिंग लागत असेल तर कमेंट करा. तर आपण पुन्हा भेटू नवीन आणि अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.